इकडे रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगडमधील रोहा कुंडलिका नदी ही भरलेली आहे। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर जैन यांनी। नक्कीच मी रायगडच्या रोहा कुंडलिका तीरावर उभा आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई या ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे। अशातच रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि कुंडलिका नदी ही दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी कुंडलिका नदी कशी दुथडी भरून वाहत आहे, परंतु या ठिकाणचा जो जनजीवन आहे तो सुरळीतपणे सुरू किंवा वाहतूक जी आहे ती सुरू असल्याचे चित्र आपल्यास पाहावयास मिळत आहे। अशातच पावसाची येऊन जाऊन रिमझिम असल्यामुळं तशा कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी पूरसदृश निर्माण झालेले नसल्याने या ठिकाणची वाहतूक व जनजीवन सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। पुढारी न्यूज, सागर जैन, रायगड, रोहा। तर रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे।